मराठ्याचा लढा हा चित्रपट महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बेळगाव सहित जिथे जिथे मराठी भाषिक समाज आहे त्या सगळीकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। आम्ही आपल्या मार्फत ही विनंती करू इच्छितो की बहुजन समाज सगळा गावगाडा, बारा बलुतेदार आणि सगळ्यांनी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवाराने पाहावा। खास करून नवतरुणांना माझं असं आव्हान आहे की हा चित्रपट तरुणांना बळ देणारा आहे। जीवनामध्ये उभं कसं टाकायचं, रडत न बसता लढायचं कसं आणि जीवनामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणून दादा जरांगे पाटलांनी अत्यंत खडतर प्रवास करून एका क्षेत्रामध्ये आपलं नाव इतकं जाज्वल्य केलेलं आहे। असं प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामध्ये एक संधी मिळते, त्या संधीचं सोनं कसं करावं हा संदेश आपण चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे। तरी महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांनी हा चित्रपट पाहावा अशी आपल्या मार्फत मी आग्रहाची विनंती करतो। बजेटच्या काही आपण अडचणी पण सांगितलं, काही जमीन म्हणजे काय कशी जुळवाजुळव केली, कशी जुळवा? नक्कीच हा एक सामाजिक भान ठेवून हा चित्रपट बनवलेला आहे। त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन निश्चितच नव्हता। आमची सगळ्या निर्मात्यांची एकच इच्छा होती की सर्वांपर्यंत हा चित्रपट जावा, कारण चित्रपट हा एकदाच बनतो आणि 100 काळ त्याचा जो हे आहे म्हणजे प्रभावीपणा आहे तो आयुष्यभर असतो। आम्ही असो नसो पण चित्रपटाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा हा निश्चितच सगळ्यांपर्यंत राहणार आहे। दिवंगत अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील यांचे विचार, यांचं कार्य समाजात आत्ता नवतरुणांना समजावं हा उद्देश घेऊन आम्ही हा चित्रपट केलेला आहे। त्यासाठी आम्ही चित्रपटासाठी लागणारा जो खर्च आहे तो आमच्या वैयक्तिक मेहनतीतला निढळ घामाच्या कष्टाचाही पैसा यामध्ये ओतलेला आहे। दुसरी गोष्ट, या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही संकलन होईल त्या संकलनातला काही भाग आत्महत्याग्रस्त तरुण जे आत्महत्या केली त्यांना समाजाने ठरवले, मनोजदादा जरांगे पाटील जे ठरवतील त्यांना आम्ही देण्याचाही सुतोवाच केलेला आहे। कुठे कुठे चित्रपट सामाजिक भान ठेवून केलं। आपण सांगताना सांगितलं काही जणांनी जमिनी विकल्या, काही जणांनी जमिनी गहाण ठेवल्या, काय कोणी काय केलं? डॉक्टर मधुसूदन मगर जे आमच्या चित्रपटाचे निर्माते आहेत त्यांचं वडिलोपार्जित परभणी स्थित घर त्यांनी विकलेलं आहे। मी स्वतः माझी 25 एकर जमीन बँकेकडे तारण म्हणून ठेवलेली आहे। तसेच आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर असणारे योगेश भोसले यांनी सुद्धा इकडे तिकडे पैसा गोळा करून या चित्रपटामध्ये टाकले। किती चित्रपट एकीकडे आलाय आणि आपला पण चित्रपट येतोय, नेमकं दोघांमध्ये काय साम्य आहे? आपला चित्रपट लोकांनी का पाहावा, काय दोघांचा विषय अत्यंत वेगळा आहे। आमचा चित्रपट हा मराठा आरक्षणाचा लढा, असे अण्णासाहेब, जसं आपण नेहमी म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस, असं अण्णासाहेब पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा पाया रचलेला आहे त्याचा कळस म्हणून दादा जरांगे पाटील हे झालेले आहेत। ते आज या लढ्याचे शिरोमणी आहेत। हा पूर्ण इतिहास, हा विषय आणि हा आशय घेऊन आम्ही समाज बांधवापर्यंत आणि आपल्या सगळ्यांसमोर येत आहोत। चित्रपट कुठे कुठे प्रदर्शित होणार आहे आणि किती चित्रपटगृहात येणार आहे? जवळपास 350 चित्रपटगृहात, मल्टिप्लेक्स असतील, सिंगल थिएटर असतील, जो काही मराठी भाषिक भाग आहे, बेळगाव असेल, तेलंगणा असेल, आंध्रामधला भाग असेल, या सगळ्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होतो। आपण या चित्रपटामध्ये तरुण मनोज जरांगे यांची भूमिका केलेली आहे। चित्रपटातला एखादा आपला आवडता संवाद, डायलॉग ऐकवलं तर बरं वाटतं। नक्कीच सांगायला खूप आवडेल मला। आणि खरं तर हा सिनेमा करताना एक प्रकरण घडलं होतं मनोजदादा जरांगे पाटलांच्या आयुष्यात, म्हणजे सगळे ते खरं तर आपल्या सगळ्या देशालाच ती गोष्ट चटका लावून गेली, जेम्स लिन प्रकरण। तर ज्यावेळेस मनोजदादा कार्यालयात जातात पक्षाच्या आणि तिथं ते जेम्स लिन प्रकरणाबद्दल करतात, त्याचा एक डायलॉग मी तुम्हाला आवर्जून ऐकवीन। आणि कुठला तो जेम्स लिन, आमच्या जिजाऊंबद्दल बोलतो आणि तुम्ही काहीच बोलत नाही? दगडाला घाम फुटून पण तुम्हाला फुटणार नाही, मग काय कामाचा असला पक्ष? साहेब, तुम्हाला काय वाटलं तुमच्याशिवाय मराठी एकत्र येणार नाही? तुमच्याशिवाय सेना उभी नाही राहणार? साहेब, हा गैरसमज बाजूला ठेवा आणि हा मराठा एकत्र येणार ती तुमच्याशिवाय, आणि या मराठी मातीत भगवा वाजूळ उठणार ती तुमच्याशिवाय। जय शिवाय। आपण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारलेली आहे। या आम्ही जरांगे या चित्रपटात आपल्याला भूमिका साकारताना काय अनुभव आला आणि आता तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? अनुभव खूप भारी आलाय, कारण की ना एवढं मोठं नेतृत्व आणि त्यांचा मी एक छोटासा भाग झालो, मला भूमिका साकारायला भेटली। खरंच आनंदाचा क्षण आहे। ज्यावेळेस मी
ही भूमिका साकारत होतो त्या दिवशी पहिला माझा सीन होता. त्या दिवशी मी हा कॉस्ट्युम घातला आणि त्या भागातून आम्ही हॉटेलवरून लोकेशनला चाललो होतो शूटिंगसाठी. तर मला गाडीत फ्रंट सीटवर बसवलं होतं आणि बाकीचे सगळे पाठीमागे बसले होते. तर जे गावागावात जे चौकात तरुण उभे होते ते स्वागतासाठी पुढे येत होते आणि त्यांचं ते प्रेम पाहून मीच भारावून गेलो होतो की एवढं प्रेम, एवढं जीव क्वचित एखाद्या नेत्याला भेटतो आणि ते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांना भेटले आणि त्यांची भूमिका मी साकारतोय. मी खूप म्हणजे माझं भाग्य आहे खरंच.